पैशाची लालूच लागली की माणूस कोणत्याही थराला जात असतो। अशीच पैशाची हाव वाढली आणि पानटपरीचा धंदा करणाऱ्या युवकाने चक्क दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली। मात्र चोरी कधी लपत नसते आणि तोच युवक गाडगेनगर पोलिसांच्या तावडीत सापडला। पोलिसांनी कसून चौकशी केली असता चोरीच्या 12 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले। गाडगेनगर येथील पंचवटी चौकातील डॉक्टर ठवली यांच्या दवाखान्यात आलेल्या फिर्यादी शिवा राजेश सावके यांची दुचाकी उड्डाणपुलाखाली ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे केली होती। या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असता अट्टल दुचाकी चोरट्याचा तपास लागलाय। अंजनगाव सुर्जी पोलिसांनी सय्यद मोहसिन उर्फ राजा सय्यद अजीज वय 36 काझीपुरा याला विना कागदपत्र नसल्याने दुचाकीसह ताब्यात घेतले। याचीच माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी आरोपीला मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथून ताब्यात घेतले। आरोपी सय्यद हा अंजनगाव सुर्जी येथे पानटपरीसह चोरीच्या दुचाकी विकत होता। बसने अमरावती येऊन तेथे दुचाकी चोरी करून पुन्हा गावात पसार व्हायचा। गाडगेनगर पोलिसांनी 4,11,00,000 किमतीच्या 12 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात यश आले आहे। ही कारवाई गाडगेनगर पोलीस उपनिरीक्षक मोहन केवटी, पोलीस कर्मचारी भारत वानखडे, आस्तिक देशमुख, गजानन बर्डे, प्रशांत वानखडे, गुलरेज खान, नंदकिशोर करोची यांनी केली। या कारवाईबाबत पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली। गाडगेनगरचे जी टीम आहे त्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे। माननीय CP सरांच्या आदेशाने मोटरसायकल चोरीचे गुन्ह्याचे डिटेक्शन संदर्भात सर्वांना सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने PI गिरमे, PI माने, PSI केवटी आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी काही चोरीच्या गुन्ह्याचा आढावा घेतला आणि याच्यामध्ये काही CCTV फुटेज आणि बाकी तांत्रिक तपास करून एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने 12 मोटरसायकलची रिकव्हरी दिलेली आहे। त्यामध्ये 7 जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आणि एक आहे राजापेठ आणि कोतवाली आणि बाकी ज्या 3 मोटरसायकल आहेत त्याचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबरवरून सध्या अधिक तपास त्याचा सध्या सुरू आहे। एक आरोपी आहे त्यामध्ये अटक केलेला आहे। त्याचं नाव सय्यद मोहसिन उर्फ राजा सय्यद अजीज हा काझीपुरा अंजनगाव सुर्जीचा आहे आणि याचं रेकॉर्ड सध्या काही मिळालं नाही, पण आम्ही सध्या त्याचं रेकॉर्ड बाकी इतर पोलीस स्टेशनला आहे का याच्या संदर्भात चौकशी सध्या सुरू आहे। यामध्ये अजून काही आरोपी त्याच्यामध्ये अधिक तपास आरोपीकडं सुरू आहे। त्यामध्ये अजून काही गुन्हे किंवा अजून आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे। त्या अनुषंगाने सुद्धा सध्या तपास सुरू आहे।